नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी या परीक्षेमध्ये आत्तापर्यंत आलेले मागील प्रश्नपत्रिकेतील कोण, कोणाचे प्रकार आणि कोणाचे माप या घटकावर आधारित प्रश्न. ठीक आहे. तर वेळ न लावता आपण लगेच सुरुवात करणार आहोत. याच्यामध्ये बघा, पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे. एका कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापांची बेरीज 170 आहे, तर त्या कोणाचे माप किती? टी 2020 आलेला प्रश्न आहे. तर इथं आपल्याला ऑप्शन पण दिलेले आहेत. पहा, कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापांची बेरीज आपल्याला दिली म्हणजे, आणि तो कोण शोधायचा आहे म्हणजे त्या कोणाचं माप. तर आपण काय करायचं, त्या कोणाचं माप एक्स मानायचं. पहा, एकदम सोप्या पद्धतीने मी सांगतो तुम्हाला. तो कोण जो आहे तो एक्स मानला आपण. ठीक आहे. तर आपण काय करू, त्याचा पूरक कोण काढून घेऊ. त्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे की पूरक कोण म्हणजे काय. ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 असते त्याला आपण पूरक कोण म्हणतो. त्यापैकी जर एक एक्स असेल तर त्याचा पूरक काढताना काय करायचं, 180 मधून तो वजा करायचा. बरोबर ना. जसे की समजा मी 100 आहे, 100चा पूरक कोण का होतो, 180 वजा 100 म्हणजे 80. असं एक्स आहे, त्याचा पूरक कोण म्हणजे काय होईल, 180 वजा एक्स. त्याचा कोटी कोण पण आपण काढून घेऊ. पहा, त्याचा कोटी कोण. आता एक्सचा कोटी कोण काय होईल, त्यासाठी कोटी कोण म्हणजे काय, ज्या दोन कोणांची बेरीज 90 अंश असते त्यांना कोटी कोण म्हणतात. मग आपल्याला एक्स दिलेला आहे, तर मग काय करायचं, 90 वजा एक्स हा झाला त्याचा कोटी कोण. म्हणजे तो कोण आपण एक्स मानला, त्याचा पूरक कोण हा आला आणि त्याचा कोटी कोण हा आला. आता त्यांनी काय म्हणले, पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या दोघांची बेरीज किती दिली आपल्याला, 170. मग आपण ते फक्त कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. पूरक कोण आपला आहे 180 वजा एक्स, कोटी कोण आहे आपला 90 वजा एक्स, आणि या दोघांची काय करायची आपल्याला, बेरीज करायची. ती किती असते म्हटले, 170 दिले त्यांनी आपल्याला. इथं काय करा, बेरीज करून घ्या. 180 आणि 90ची बेरीज होते. 180 आणि 90 किती होतात, 270. त्याच्यानंतर बघा, सॉरी या ठिकाणी आपल्याला 90 वजा एक्स होतं. ठीक आहे, प्लस नाही आहे, मायनस आहे. हे बघा, 90 वजा एक्स हा झाला पूरक कोण, हा झाला कोटी कोण, आणि त्यांची आपण बेरीज करतोय 170. 180 आणि 90ची बेरीज 270 झाली. आता इथं वजा एक्स आणि वजा एक्स दोन वेळा आहेत म्हणून वजा 2x बरोबर 170. आता काय करायचं माहिती का, इकडं जे एक्स जर निगेटिव्ह असतील म्हणजे मायनस असतील तर आपण ते दुसऱ्या साईडला न्यायचे. म्हणजे हा 270 जसाचे तसा तिकडचे 170 इकडं आणले तर काय होतील, वजा 170. कारण तिकडे अधिक होते, धन होते, इकडे ऋण झाले. इकडे वजा 2x होते, इकडे काय होईल, अधिक 2x. आता 270 मधून 170 गेले, किती राहिले बरं, फक्त 100 बरोबर 2x. बरोबर ना. 270 मधून 170 गेले 100. 2x बरोबर 100 आहे ना, 2ने भागायचंय फक्त 100ला. आपलं उत्तर आलंय. पहा किती, 100ला 2ने भागल्यावर 50. x बरोबर 50. म्हणजे तो कोण किती आला, 50 आलाय. एवढं सोपं आहे. पहा, किंवा तुम्ही काय करू शकता, ऑप्शन कडून जाऊ शकता. एक एक ऑप्शन घेऊन बघायला लागेल तुम्हाला मात्र. जसे की 50 आहे, 50चा पूरक कोण काय येईल, 130, कारण त्यांची बेरीज 180 पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा कोटी कोण काय येईल, 40. 130 आणि 40 170 होतात. मात्र एक प्रत्येक ऑप्शनला तुम्हाला लावून बघावं लागेल, तेव्हा तुम्हाला इथं बरोबर येऊ शकतं. तर त्या पद्धतीने गेले तरी हरकत नाही. त्याच पद्धतीचा दुसरा प्रश्न आपल्याकडे आहे. एका कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापांची बेरीज 150. फक्त आपल्याला बेरीज बदल करून दिली, बाकी काही नाही. बाकी सेमच आहे. ठीक आहे. तर त्या कोणाचं माप शोधायचं आहे. आपण परत करू, तो कोण आपण एक्स मानला. ठीक आहे. तर त्याचा आपण काय काढून घ्यायचा, पूरक शॉर्टकट लिहितो मी, आणि त्याचा कोटी कोण. त्याचा पूरक कोण किती होईल एक्सचा, 180 वजा एक्स, सेम मगासारखंच. त्याचं कोटी कोण काय होईल, 90 वजा एक्स. आणि आपल्याला ह्या दोघांची काय करायची, बेरीज. बघा, ह्याची आणि ह्याची बेरीज करायची. ती किती आली पाहिजे, 150. बघा, आता परत 180 आणि 90 किती होतात, 270. परत वजा एक्स आणि वजा एक्स किती होणार, वजा 2x. सेम पॅटर्न बरोबर 150. परत इकडचा वजा 2x तिकडं आणा, म्हणजे 270. तिकडचे 150 इकडं आणली, वजा 150 बरोबर इकडचा 2x. आता 270 मधून 150 वजा करा, 0 0 0. 7 5 गेले 2, 2 गेलाय म्हणजे 120 बरोबर 2x. 120 बरोबर 2x आलाय ना, 2ने भागा त्याला.
म्हणजेच आपलं उत्तर आहे 120/2 बरोबर एक्स. आणि 120ला 2ने भागलं तर किती येतं? 20×12 आणि 0 म्हणजे x बरोबर 60. आपलं उत्तर आलेले पाप. ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर आहे. समजतंय? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, TT 2021ला आलेला. त्रिकोण MEN मध्ये OM व ON हे अनुक्रमे कोन AMN व कोन ANM चे दुभाजक आहेत. म्हणजे हा जो दिसतोय ना OM, तुम्हाला OM हा M या कोणाचा दुभाजक आहे. दुभाजक म्हणजे दोन समान भाग करते कोणाचे, आहे की नाही, कोन दुभाजक आपण ज्याला म्हणतो. आणि ON जो आहे तो हा N या कोणाचे कोन दुभाजक आहे. म्हणजे हे दोन्ही लक्षात अँगल बायसेक्टर आपण ज्याला म्हणतो. तर पुढे म्हणले तर आपल्याला काय विचारले, OMN अधिक ONM म्हणजे बघा OMN म्हणजे आपल्याला हा इथे मी डॉट देतोय हा कोन अधिक ONM म्हणजे कोणता ONM हा कोन, ह्या दोघांची आपल्याला बेरीज काढायची सांगितली. ठीक आहे. ही आकृती जी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्येच होती, ही काय मनाने नाही काढलेली. तर एकदम सहज आपण बेरीज करणार आहे पहा. त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर हा ट्रायंगल बघायचा आहे. त्रिकोण MAN हा मोठा जो त्रिकोण आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी A 90 अंशाचा दिलेला आहे. म्हणजे MAN हा काटकोन त्रिकोण आहे, बरोबर ना. आणि काटकोन त्रिकोणामध्ये जर हा 90 अंश आहे तर हे जे दोन कोण आहेत राहिलेले, हा एक कोण आणि हा एक कोण, पूर्ण कोण, ते किती असणार आहे? 90 असणार आहे. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. त्यापैकी हा 90 आहे, मग राहिलेले दोन्ही मिळून किती असणार आहे? 90 असणार आहे. मी या ठिकाणी लिहितोय बा फक्त अँगल M, शॉर्टकटमध्ये लिहू M आणि अँगल N, ह्या दोघांची मिळून बेरीज किती असणार आहे? 90. 90च का? कारण हे दोन्ही मिळून 90 आणि हा 90 किती झाले? 180. त्रिकोणाच्या कोणांची मापांची बेरीज. बरं, आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला त्याचा अर्धाच पाहिजे. हा M पूर्ण नकोय, त्याचा एकच भाग आपल्याला पाहिजे, बरोबर ना. मग आपण त्याला काय करू? 2ने भागू थोडक्यात, किंवा प्रत्येकाला भागू. पहा अँगल M भागिले 2, त्याच्यानंतर अँगल N भागिले 2 बरोबर 90/2. आता M ला जर 2ने भागलं म्हणजे कोण M ला जर 2ने भागलं म्हणजे त्याचा हा एकच भाग आला. आणि एक भाग म्हणजे काय? OMN. आपल्याला हा पाहिजे तर आपण हा घेऊ. हा दोन्ही सारखेच आहेत ना, तर OMN येणार आहे. मग आपण लिहू अँगल OMN प्लस Nचा पण तसंच करायचं आपल्याला. कोणता घ्यायचा? ONM हा भाग घ्यायचा डॉट केलेला, अँगल ONM. आणि हेच आपल्याला विचारलं होतं. आणि 90/2 किती होणार आहे? 45. म्हणजे ह्या दोघांची मग बेरीज किती येते? 45 येते. पहा एकदम सोपं आहे. काय केलं बघा, Mच्या निम्मा केला, याच्या पण निम्मा केला, आणि ह्या दोघांच्या निम्मा केला तर पुन्हा 90च्या पण निम्मा करायचा. म्हणजे ह्या दोघांची बेरीज झाली 45. एवढं सोपा पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. पहा आता पुढचा प्रश्न आपल्याकडे पहा, सेम त्याच प्रकारचा आहे, मात्र आकृती जरी तशी असली तरी प्रश्न थोडा वेगळा आहे. इथं म्हणले KLM मध्ये त्रिकोण KLM मोठा दिसतोय, त्याच्यामध्ये KP व LP हे K आणि L चे दुभाजक आहे. बघा KP जो आहे तो ह्याचा दुभाजक आहे. दुभाजक म्हणजे दोन्ही सारखे असतात कोण हे, बरोबर ना. आणि LP जो आहे तो L चा दुभाजक तुम्हाला दिसतोय, म्हणजे दोन्ही सारखे असणार आहे. ठीक आहे. आता सारखे आहेत ना, आपण एक काम करू, मी थोडक्यात याला x लिहितो. हे दोन्ही सारखे आहेत ना, कारण दुभाजक आहे. ह्याला मी काय करतो? y असं लिहितो. हे दोन्ही पण कोण सारखे आहेत कारण कोण दुभाजक आहे. हे असं का लिहिलं तर तुमच्या लगेच लक्षात येणार आहे मी जसं का लिहिलं बा. तर पुढे त्यांनी म्हटलं Mचं माप 40 आहे. अँगल M जो आहे M या ठिकाणी तो 40 डिग्रीचा आहे, बरोबर आहे. आणि आपल्याला LPKचं माप काढायचं आहे. म्हणजे LPK म्हणजे हा जो दिसतोय ना LPK, या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल माहिती का? अगोदर ह्या मोठ्या त्रिकोणामध्ये विचार करावा लागेल. ह्या त्रिकोणामध्ये तिन्ही कोणांची बेरीज किती येणार आहे? 180 असते. पहा त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. त्यापैकी हा कोण, त्याच्यानंतर हा कोण आणि हा कोण, हे तिन्ही कोणांची मिळून बेरीज किती होणार आहे? 180 होणार आहे. मग ह्या कोण जर पाहिला तर x अधिक x किती होणार आहे? 2x अधिक हा काय होईल? y अधिक y 2y, बरोबर ना. बरोबर, सॉरी, त्याच्यामध्ये अजून आपल्याला मिळवायचेत ना हे 40, ते पण मिळवले तर मिळून किती होणार आहे? 180 होणार आहे. हा पूर्ण कोण K अधिक L अधिक M बरोबर 180. आता काय करायचं? 2x अधिक 2y, इकडचे 40 तिकडं वजा करा. 180 मधून 40 गेले किती राहिले? किंवा मी करतो बा तसं 180 वजा 40 असं स्टेप वाढवतो तुम्हाला समजण्यासाठी. 2x अधिक 2y बरोबर 180 मधून 40 गेले किती राहिले? 140. ओके. आता आपल्याला
सगळीकडे 2ने भागतो तर 2 टाकायचा, 2ने भागायचं, याला 2ने भागल्यावर काय राहणार आहे फक्त एक्स, ह्याला 2ने भागल्यावर काय राहणार आहे फक्त वाय, कॅन्सल होणार आहे. आणि ह्याला जर 2ने भागल्यात किती होणार आहे 70. एक्स अधिक वाय बरोबर किती आलेले आहे आपल्याकडे 70. आता बघा आपलं उत्तर लगेच येणार आहे. कसं तुम्ही म्हणता कसं काय, आता त्रिकोण एल पी केचा विचार करायचा. हा छोटा त्रिकोण दिसतोय तुम्हाला एल पी के, या त्रिकोणामध्ये एक्स आणि वायची आपल्याला बेरीज माहिती 70 आहे. आणि मग पीचं माप किती येणार आहे, कारण पुन्हा हा छोटा त्रिकोण असला त्याच्यामध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती येणार आहे 186 येणार आहे. त्याच्यापैकी एक्स आणि वाय किती आहे 70, मग पी किती राहायला पाहिजे 186 मधून 70 वजा करायचे फक्त, कारण ह्या दोनाचं माप वजा केलं तर राहिलं ह्या पीचं माप. म्हणजे 186 मधून 70 गेले किती राहिले 110, जे की आपलं पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडायचा होता बा. तुम्हाला फक्त लक्षात याच्यामध्ये एवढं घ्यायचं आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 186 असते, एवढाच नियम अप्लाय केलाय, बाकीचं आपण ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे पहा, आकृती त्यांनीच दिलेली आहे आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये. आकृतीचा विचार करता समभुज चौकोनातील एन बरोबर किती, हे जे एन तुम्हाला दिसते ते किती अंशाचं आहे, एन म्हणजे किती अंशाचं कोण आहे ते आपल्याला ATET 2021चा प्रश्न आहे. आता ह्याचं जे उत्तर आहे हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला काढता येऊ शकतं पहा. तर मी तुम्हाला एक सिंपल फंडा सांगतो, सिंपल मेथड सांगतो, ती म्हणजे कोणती, तर हा समभुज चौकोन जर असेल ना तर समभुज चौकोनामध्ये काय असते की त्याचे हे कर्ण आहेत पहा, हे कर्ण दुभाजक असतात, थोडक्यात कोण दुभाजक असतात समोरील कोणांचे. म्हणजे हा 20 असेल तर हा किती असणार आहे 20च असणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा एन असेल तर हा पण एन असणार आहे. आता याच्याहून अगोदर आपल्याला काय करायचंय, अजून एका प्रॉपर्टीचा वापर करायचा, ते म्हणजे कोणते, हे जे समभुज चौकोन असतो ना तो समांतरभुज चौकोन सुद्धा असतो. किंवा आपण त्याचा विचार न करता फक्त एवढं जरी म्हटलं की त्याचे लगतच्या कोणांची बेरीज 186 असते. वा हा कोण आणि हा कोण, मी बघा शॉर्ट, हा कोण आणि हा कोण यांची बेरीज किती असणार आहे 186 असणार आहे. त्यापैकी मला सांगा हा किती आहे 20 आणि 20 40 आहे. हा जर 40 असला तर हा टोटल किती असणार आहे, कारण टोटल बेरीज 186 येते, ह्या दोघांची म्हणून बेरीज किती असते, लगतच्या कोणांची बेरीज 186 असते. लगतचे म्हणजे शेजारचे, ह्या दोघांची असो किंवा ह्या दोघांची असो 186 येणार आहे. त्याच्यापैकी हे किती गेले 20 आणि 20 40 गेले, 186 मधून 40 गेले, किती राहिले 140. त्याच्यापैकी बघा आपल्याला फक्त n काढायचा आहे, म्हणजे इथं जो आहे त्याच्या निम्माच काढायचा आहे आपल्याला, म्हणजे त्याला काय करायचं फक्त भागिले 2 करायचं. आपलं उत्तर झाले बा किती 70 डिग्री. ही सोपी पद्धत मी सांगितली तुम्हाला, काय की लगतच्या कोणांची बेरीज 186 असते, त्याच्यापैकी हा 40 होता, त्याच्यापैकी मग आपण वजा केला तो 140 राहिला हा, आणि याच्यामध्ये परत निम्माच आहे आपल्याला एन काढायचा आहे, इथला दोन्ही नव्हते काढायचे, फक्त हा अर्धा भाग काढायचा आहे, म्हणून 70 डिग्री ही एक पद्धत आहे. किंवा अजून तुम्हाला जर वेगळी पद्धत बघायची असेल तर म्हणा व्युत्क्रम कोण माहिती असतात पहा, हा जर 20 डिग्री असेल ना हा, तर हा व्युत्क्रम कोण आहे त्याचा, व्युत्क्रम कोण म्हणजे ही समांतर रेषा आहे आणि ही जर त्याची छेदिका असेल तर हा कोण आणि हा कोण सारख्या मापाचा असतो, हा 20 असेल तर हा पण 20. आता तुम्ही ह्या त्रिकोणाचा जर विचार केला, ह्या छोट्या त्रिकोणाचा, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करता येईल, आता दुसरी अजून एक गोष्ट याच्यामध्ये असते ती म्हणजे कोणती की समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असं, म्हणजे हा 90 अंश असणार आहे, हा 90 आहे, हा 20 आहे, किती झाला 110. आणि मग या त्रिकोणामध्ये हा किती राहिला 90 आणि 20 110 झाले, आणि हा किती होईल 70 होऊन जाईल. तसं जरी केलं तरी उत्तर बरोबर येतं. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकताय. पुढचा प्रश्न आहे पहा, सेम त्याच पद्धतीचा आहे, फक्त त्यांनी थोडा बदल करून दिला आपल्याला. हा TET 2020चा प्रश्न, तो मग 21चा होता पहा. समभुज चौकोनातील ए बरोबर किती आहे, आणि आपल्याला समभुज चौकोन या ठिकाणी दिलेला आहे, तर किती येणार आहे पहा, साहजिकच आत्ताच्या सारखंच उत्तर येणार आहे, किती येणार आहे 20. कारण तुम्ही म्हणता कसं काय, हे 70 आहे तर हा पण किती 70, 70 70 किती झाले 140 झाले. मग हा जर 140 असेल तर हा टोटल किती असणार आहे 180 मधून 140 आपण वजा करणार, म्हणजे किती राहिले फक्त 40. हा टोटल 40 आहे, त्याच्यापैकी आपल्याला फक्त अर्धा काढायचा, मी किती येणार आहे 20. संपलं, म्हणजे 40ला आपण 2ने भागल्यामुळं 20 उत्तर आलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. एकदम सोपं आहे, लक्षात येते ना आधीच्या प्रमाणेच. आता इथं पहा आकृती तशीच आहे, मात्र या ठिकाणी बाह्य कोन विचारलाय, 2018चा प्रश्न आहे. समभुज चौकोनातील बाह्यकोन बी बरोबर किती. बाह्यकोन म्हणजे या ठिकाणी दिसतोय चौकोनाची अशी एक बाजू जर पुढे वाढवली तर जो तयार होतो बाह्यकोन आहे.
त्याला आपण एक्सटेरियर अँगल म्हणतो. आता तुम्हाला सेम आत्तासारखीच प्रोसेस करायची बघा. समभुज चौकोनी म्हणजे मागाच्या प्रमाणेच आधीच्या प्रश्नाप्रमाणेच करायचं आहे. बघा हा 20 आहे तर हा पण किती 20 म्हणजे टोटल किती झाला 40. हा जर 40 असेल तर हा किती असणार आहे 140. बरोबर आहे की नाही. हा जर 40 आहे तर हा 140 कारण या दोघांची मग बेरीज 180 असते आपण पाहिले. बरोबर. मग हा 140 झाला. आता तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे, हे अशा प्रकारचे कोण असतात पहा. ह्याला कोणते कोण म्हणतो समजा हा एक्स आणि वाय आहे. ह्याला रेषीय जोडीतील कोण म्हणतात. कोणते रेषीय जोडीतील कोण. आणि यांची सुद्धा बेरीज किती असते 180 असते. म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर 180 असते. तर रेषीय जोडीतील कोण. तसंच या ठिकाणी बघा हा 140 आणि बी हे सुद्धा कसे येतं रेषीय जोडीतील कोण आहेत पहा. म्हणजे 140 अधिक बी बरोबर किती यायला पाहिजे 180. म्हणजे बी किती येणार आहे साहजिकच 40. म्हणजेच बी बरोबर 180 वजा 140. इकडचे 140 वजा करायचे. म्हणजे बीचं माप किती येते 40 डिग्री. एवढा सोपा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर आहे. बाह्य कोणाचं माप कसं काढलं. ह्या दोघांची बेरीज आपल्याला किती असते माहिती आहे 180 असते. त्यापैकी हा 20 आणि 40 होता म्हणून हा 140 आला. आणि मग हा बाह्य कोन 40. किंवा अजूनही दुसरा प्रकार आपल्याला अप्लाय करता येतो. भरपूर प्रकारे आपल्याला उत्तर काढता येतात पाहिजे. हा जर 40 असेल ना हा डायरेक्ट 40 येतो. त्याचं कारण आहे व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन एकरूप असतात. म्हणजे हा कोन आणि हा कोन म्हणजे या रेषेचा इकडचा आणि या रेषेचा इकडचा हा कोन. मात्र हे दोन रेषा समांतर असतात तेव्हा. आणि समभुज चौकोन समांतरभुज असतोच म्हणून हे डायरेक्ट तुम्ही 40 लिहिला तर नाही आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. चला पुढे. आता एक प्रश्न दिलाय पहा. वर्तुळात अंतर्लिखित चौरसाच्या बाजूने वर्तुळ केंद्राशी केलेल्या कोनांचे माप किती. प्रश्न त्याच्याकडे पाहिलं तर आपल्याला लक्षात यायचं नाही लवकर. बघा मी त्यासाठी आकृती काढून ठेवली आहे. ही परीक्षेत आकृती दिलेली नाही आपल्याला. एक वर्तुळ आहे त्याच्यामध्ये अंतर्लिखित एक चौरस आहे. हा चौरस आहे असं गृहीत धरा. तरी वाटत नसला तुम्हाला तरी चौरस आहे हे की नाही. आणि हे चौरसाची बाजू कोणती एक बाजू घ्या आपण. समजा मी आता ही बाजूचा विचार केलाय. बाजूने वर्तुळाच्या केंद्राशी बघा हे वर्तुळाचं केंद्र आहे आणि ह्या बाजूने त्याचे दोन्ही टोकं जोडले तर त्याच्यासोबत किती अंशाचा कोन केला जाईल अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर एकदम सोपं आपण त्याला म्हणू शकतो. तुम्ही म्हणता ना कसं काय. तर चौरस म्हटल्यानंतर सर्व बाजू सारख्या असतात बरोबर आहे. म्हणजे समजा मी जर याला असं वाढवलं पुढं याला पण असं पुढे वाढवलं हे कर्ण तयार झाले चौरसाचे. आणि चौरसाचे कर्ण एकमेकांचे लंबदुभाजक असतात हे पण तुम्ही लक्षात घेऊ शकता. किंवा दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता की आता हा कोन आता ह्याचे सगळ्या बाजू सारख्या आहेत का नाही. सगळ्या बाजू सारख्या आहेत म्हणजे सगळ्या जीवा सारख्या असतात. आणि जीवा जर एकरूप असतील तर हे कंस पण कसे असतात सारखे असतात. म्हणजे हे कोन सुद्धा कसे असतात हे चारही कोन सारखे असणार आहेत. आता चारही कोणांची म्हणून बेरीज किती असणार आहे टोटल 360. कारण हे जे आहे ना टोटल एक सर्कल तयार होतं पहा 360 असते. आणि त्याच्यापैकी एकाचीच काढायची आपल्याला म्हणजे 4ने भागावं लागेल आपल्याला. म्हणजे किती येणार आहे 90. संपलं उत्तर. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. एवढे सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. किंवा सरळ सरळ चौरसाचे जे कर्ण असतात एकमेकांचे लंबदुभाजक असतात असा पण तुम्ही त्याच्यामध्ये ट्रिक अप्लाय करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा आपल्याला. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात मापकोन PAO 32 आहे बघा. PAO या ठिकाणचा कोन 32 आहे हा जो दिसतोय तुम्हाला. त्याच्यानंतर PBO 47 आहे पहा. PBO हा जो कोन आहे तो 47 आहे बरोबर ना. आणि आपल्याला म्हणले तर AOB चे माप काढा. तर AOB हा जो दिसतोय त्यांच्या विरुद्ध दिशेला त्याचं माप आपल्याला काढायचं आहे. ही आकृती आपल्याला प्रश्नपत्रिकेत दिलेली आहे. ठीक आहे. आणि हा TET 2014चा प्रश्न आहे पहा. तर एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडवणार याला. ह्याला जर तुम्ही असं थोडंसं नुसतं बघत बसले त्याच्याकडं उत्तर येत नाही बा. ह्याला थोडंसं आपल्याला नॉर्मल असं कन्स्ट्रक्शन करावं लागतं. मग तुमच्या लगेच लक्षात येते. आता मी OP जोडलं आहे पहा. आता तुम्हाला OA, OP आणि OB हे तिन्ही सारखं आहे माहिती आहे ना सर्वांना. का बरं OA, OB आणि OP हे तिन्ही पण सारखे आहे कारण तिन्ही पण त्या वर्तुळाच्या त्रिज्या येतात. O हा काय केंद्र आहे बरोबर ना. मग आता मी ह्या त्रिकोणाचा जर विचार केला इकडच्या बाजूला हा छोटा त्रिकोण तुम्हाला AOP नावाचा त्रिकोण दिसतोय. त्याच्यामध्ये बघा OA आणि OP सारखं आहे. जर तुम्हाला माहिती आहे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय असतो. काय प्रमेय. जर एखाद्या त्रिकोणामध्ये दोन बाजू सारख्या असतील तर त्या बाजूसमोरील कोन कसे असतात
सारखे असतात. समद्विभुज त्रिकोणाचा हा प्रमेय आहे. एखाद्या त्रिकोणामध्ये दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोन, ह्या बाजू समोरील हा कोन, ह्या बाजू समोरील हा कोन एकरूप असतात. तसं आता OA आणि OP जर एकरूप असेल तर त्यापैकी पहा OPच्या समोरील बाजू कोन 32 आहे, तर OAच्या समोरील कोन पण किती यायला पाहिजे? 32च यायला पाहिजे. हा कोन जो आहे तुम्हाला दिसतोय छोटासा कोन, तो 32 आहे पहा. म्हणजे बाहेर गेलाय परंतु हा छोटासा आहे, दिसतोय 32. त्याच्यानंतर इकडं पण सेम तसंच, OB आणि OP एकरूप असल्यामुळे या त्रिकोणामध्ये सुद्धा हा 47 असेल तर हा पण किती येणार आहे? 47 येणार आहे. आता तुम्ही म्हणता हे काढून काय फायदा आपल्याला? आता एक गोष्ट असते ती म्हणजे कोणती? जर एखादं वर्तुळ आहे, त्या हा वर्तुळाचा केंद्र आहे, हा अंतर्लिखित कोन आहे आणि हा त्याचा केंद्रीय कोन आहे, तर या कोनाचं माप या कोनाच्या निम्म असतं. किंवा समजा मी म्हटलं इथं जर 50 असेल तर इथे किती असणार आहे? 100. म्हणजे हा केंद्रीय कोन अंतर्लिखित कोनाच्या दुप्पट असतो. ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवायची. मग आता मला सांगा, हा जो दोन्ही कोन मिळून एक अंतर्लिखित कोन तयार होता आपला APB नावाचा, बरोबर आहे? APB काय होईल? 32 अधिक 47, बरोबर ना? हे दोन्ही मिळून 7 2 9, 3 4 7, 79 झाला. हा कोण झाला? हा एवढा मोठा कोन, राईट? आता आपल्याला त्याच्या दुप्पट हा AOB असणार आहे. एवढी सिंपल आहे. त्याला फक्त 2 ने गुणलं तर आपल्याला कोण भेटणार आहे? AOB भेटून जाणार आहे. 2 9 18, हातचा आला 1, 20 14 ने 15, 158 आपलं उत्तर आलंय. पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. बघा कसं केलं, तुमच्या लक्षात आलं असेल. फक्त आणि फक्त आपण OP त्याच्यामध्ये जोडलेला आहे जास्त, जेणेकरून आपल्याला ते कॅल्क्युलेशन करता आलेले. आपण समद्विभुज त्रिकोणाचं एक प्रमेय अप्लाय केलंय आणि अंतर्लिखित कोन आणि त्याचं समोर केंद्रीय कोन एक, म्हणजे अंतर्लिखित कोनाचं माप निम्म असतं आणि त्याच्या केंद्रीय कोनाचं दुप्पट असतं. ही एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये पाहिलेली आहे. पुढचा प्रश्न आपल्याकडे पहा. आकृती दिली आहे ऑलरेडी त्यांनी. आकृती दिलेल्या माहितीनुसार एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे. TET 2014चा प्रश्न आहे. आता आकृतीत काय दिले की या ठिकाणचा कोन 70 आहे, तर आपल्याला काय काढायचं आहे? डायरेक्ट इकडचा एक्स काढायचा आहे. त्याच्यासाठी पहा आपल्याला आकृती अगोदर समजून घेणे गरजेचं आहे. हा जो पहिला त्रिकोण आहे त्याच्यामध्ये ह्या दोन बाजू एकरूप आहेत. आत्ताच आपण अगोदर काय केले? समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय पाहिले. म्हणजे जर एखाद्या त्रिकोणामध्ये दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूसमोरील कोन सुद्धा एकरूप असतात. ओके. त्याच्यानंतर या त्रिकोणामध्ये बघा हे दोन बाजू एकरूप आहेत. हे एक एक खूण केली याचा अर्थ हे दोन एकरूप, हे दोन्ही सारख्या खूण आहेत याचा अर्थ हे दोन बाजू एकरूप. आणि या त्रिकोणामध्ये सुद्धा ह्या दोन बाजू एकरूप आहेत पहा. म्हणजे तुम्हाला 3 टप्प्यात आपलं उत्तर येणार आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? अगोदर ह्या त्रिकोणाचा विचार करायचा 1 नंबरचा. त्याच्यामध्ये आपल्याला हा 70 अंशाचा कोन आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे. ह्या बाजूसमोरील कोन कोणता येतोय? हा कोन येतोय. आणि या बाजूसमोरील कोणता येतोय? हा कोन येतोय, बरोबर ना? तर हे दोन्ही कोन कसे असणार आहेत? एकरूप असणार आहेत. आता त्याच्यामध्ये पहा त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज किती असते? 180 असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज किती असते? 180 असते. त्याच्यापैकी हा 70 गेला. 70 गेला, किती राहिलं? 110. म्हणजे ह्या दोघांची मिळून बेरीज 110 असली पाहिजे. आणि ते दोन्ही सारखे पण आहेत, एकरूप पण आहेत ना. म्हणजे दोघांचं जर 2 ने भागलं तर ते आपल्याला भेटणार आहे 55. म्हणजे याचं माप किती आहे? 55 आणि याचं पण माप 55. आता याची आपल्याला गरज नाही आहे, आपण तरी पण लिहून ठेवतो मी समजा 55. हे 55 कसं आलं समजलं का? कारण ह्या दोन बाजू एकरूप होत्या म्हणून एकरूप बाजू समोरील कोन एकरूप. आणि ते 55च का? 55 55 110 आणि हे 70 180 होतात त्रिकोणाची बेरीज, कोणाची बेरीज. आता आपण अजून एक प्रमेय याच्यामध्ये अप्लाय करणार आहे. ते म्हणजे कोणतं असतं बघा? त्रिकोणाचा बाह्यकोन. तर काय असतं? त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या, आता तुम्ही म्हणता दूरस्थ आंतरकोन काय भानगडे? तर हा झाला समजा त्रिकोणाचा बाह्यकोन. तर हे जे दोन दिसतात ना, हे त्याचे दूरस्थ आंतरकोन आहेत. ठीक आहे. दूरस्थ म्हणजे त्याच्या दूर असलेले आंतरकोन आहेत. तर ह्या कोणाचं माप ह्या दोघांच्या बेरजे एवढं असतं. हा एक कोणाचा, त्याला आपण म्हणतो बाह्यकोनाचे प्रमेय आहे. समजा मी म्हटलं या ठिकाणी समजा उदाहरणार्थ 50 आहे, हा समजा 30 आहे, तर हे किती होणार? 50 आणि 30 80. या टाईपचा हा एक प्रमेय असतो. आता त्यातल्या त्यात समजा मी असं म्हटलं, सेम आकृती तशीच आहे, समजून देण्यासाठी थोडक्यात सांगतो. आता हे दोन कोण आहेत,
मात्र ते दोन्ही कसे आहेत एकरूप आहेत. त्याचं कारण काय आहे की ह्या दोन बाजू एकरूप आहेत, बरोबर ना. ह्या बाजूसमोरील कोण हा, सॉरी ही बाजू नाही पाहिजे आपल्याला, ही बाजू घ्यावं लागेल आहे की नाही. दोन बाजू एकरूप आहेत आणि एकरूप बाजूसमोरील कोण एकरूप येतं. मग ह्याचं माप किती येईल बरं, ह्या दोघांच्या निम्मच येईल. सॉरी, ह्या दोघांच्या बेर जेवढंच येणार आहे ना आपलं, ह्या दोघांच्या बेर जेवढं. आता इथं जसं 50 आणि 30 80 होतं, तसं समजा मी म्हणलं इथं समजा 80 येतं, इथं काय होणार आहे 40 40. तुमच्या लक्षात आले की नाही काय मी दाखवते. थोडक्यात हा 80 होता तर इथं 40 40 होणार आहे. इथं हे 50 आणि 30 सेपरेट होतं, मात्र हे दोन्ही एकरूप असतील तर साहजिकच 40 40 होणार आहे. आता इकडं बघा तुम्ही, हे सोडून द्या आता थोडा वेळ. आता इथं जर पाहिलं ना, हा 55 आहे. या त्रिकोणाचा हा जो 2 नंबरचा त्रिकोण तुम्हाला दिसतोय, ह्या त्रिकोणाचा हा काय आहे, बाह्य कोण आहे. 55 हा त्याचा काय आहे, बाह्य कोण आहे. मग हा जर बाह्य कोण असेल तर या कोणाचं माप ह्या दोघांच्या बेर जेवढं असतं, बरोबर आहे. मग त्यापैकी जर आपण पाहिलं, दोघांच्या बेर जेवढे, मात्र हे दोन्ही कोण कसे असणार आहेत, एकरूप. कारण या ठिकाणी सारख्या कोणा दिसतात, त्या बाजू एकरूप आहेत, कोण पण एकरूप असतात. म्हणून आपण फक्त आणि फक्त याच्या निम्म करायचं. 55ला काय करायचं, 2ने भागायचं. तुम्ही म्हणता का, कारण दोघांची म्हणून बेरीज 55 आहे ना, मग एकट्याचं काढायचं म्हणजे 2ने भागावं लागेल. बघा, बे दुने 4, खाली किती उरला 1, 15 झाले. बे 7 14, परत 1 उरला, त्याच्यावर 0, बे 5 10, 27.5. हे भागता येतं ना सर्वांना, असं का नाही, असं 55 भागिले 2, परत बे 1 बे, खाली उरले 5 2 गेला, सॉरी बे दुने 4, 5 2 4 गेला 1, वरून कोण घेणार आपण 5, बे 7 14, बरोबर ना. खाली किती उरला 1, भाग जात नाही, दशमचिन्ह द्यायचं, इथं 0 घ्यायचा आणि बे 5 10, अशा पद्धतीने. म्हणून हे 27.5 आलं. हा 27.5 कोण आहे, तर हा इथला कोण आहे पहा, 27.5. आता परत तशीच प्रोसेस इकडे करायची. थोडक्यात आपण काय केलं, 55 काढलं, त्याच्या निम्म केलं आणि परत एकदा निम्म करा. कारण का, पुन्हा सेम स्टेप आहे ना. मग 27.5ला परत कितीने भागा, 2ने भागा. तुमचं उत्तर येणार म्हणजे येणार. बे 1 बे, खाली उरले 0, वरून घेतले 7, बे 3 6. आता तुम्ही इकडं बघायचं, लगेच 13 दिसते भाऊ, तर तुम्ही डायरेक्ट मारून टाकले तरी हरकत नाही, किंवा कॅल्क्युलेशन पूर्ण करा. 7 2 6 गेला 1. आता वर दशमचिन्ह देऊन टाकायचं, वरून किती येणार आहे 5, परत बे 7 14, खाली उरला 1, आपण 0 देतो आणि बे 5 10, 13.75 आपलं उत्तर येते. आता एवढं सगळं लक्षात ठेवण्यास तुम्ही फक्त काय करा, या त्रिकोणामध्ये आपण तिन्ही कोणांची बेरीज 180, त्यापैकी हा 70 होता, म्हणजे 55 55. 55च्या निम्म केलं, परत 27.5च्या निम्म केलं, ह्याच्या निम्म हे, ह्याच्या निम्म हे, आपलं उत्तर आलं. ओके. पुढचा प्रश्न आहे पहा, चक्री समलंब चौकोनाचा एक कोण दुसऱ्याच्या 3 पट आहे, तर त्याच्या लहान कोणाचे माप किती. बघा, आता हे चक्रीय म्हणजे चक्रीचा अर्थ होतो की ते वर्तुळात त्याचे 4 शिरोबिंदू वर्तुळावर आहेत. समलंब याचा अर्थ त्याचे जे 4 बाजू आहेत त्यापैकी एका बाजूंची जोडी समांतर आहे. समजा असं गृहीत धरू आपण, ही आणि ही जोडी समांतर आहे, ह्या नाही आता असं गृहीत धरू, तर हा समलंब चौकोन होतो. आता समलंब चौकोनामध्ये काय असतं माहिती का, हे जर बाजू समांतर असतील ना, तर ह्या दोन कोणांची बेरीज 180 असते, पुन्हा ह्या दोन कोणांची बेरीज 180 असते. ही गोष्ट आपल्याला माहित पाहिजे. त्यापैकी त्यांनी काय म्हटलंय, एका कोण दुसऱ्याच्या 3 पट आहे. समजा मी आता उदाहरण घेतलं की हा कोण x मापाचा आहे, तर हा किती होईल, 3 पट म्हणजे काय 3x. एक कोण दुसऱ्याच्या 3 पट आहे की नाही. आणि ह्या दोघांची बेरीज किती म्हटलं 180, म्हणजे x + 3x बरोबर किती 180. 3 आणि किती होतात 4x बरोबर 180, आणि x बरोबर 4ने भागा, फक्त आपलं उत्तर लगेच येणार आहे पहा. 4ने भागल्यानंतर 4 चोक 16, खाली उरले 2, 0 म्हणजे 20 झाले, 4 5 20 झालं, 45 उत्तर आपलं आलं आणि संपलं. काय केले, फक्त एक कोण दुसऱ्याच्या 3 पट, म्हणजे एकाचं माप 1 दुसऱ्याचं 3x, दोघांची बेरीज 180, आणि आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता आपल्याला शेवटचा प्रश्न बघायचा आहे, TET 2013चा प्रश्न आहे हा. ठीक आहे. जर x बरोबर 117 असेल तर y बरोबर किती. आकृती आपल्याला अशा पद्धतीने दिसते पहा. ABC नावाचा एक त्रिकोण फॉर्म केलाय त्यांनी. ही एक अशी रेषा आहे, हे पण असं खाली ओढून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी x बरोबर 117 आहे, म्हणजे या ठिकाणचा कोण 117चा आहे. ओके. तर आपल्याला y काढायचा आहे.
तर एकदम सोपं आहे पहा. अगोदर तुम्ही हा इथं जर विचार केला बघा, मी थोडंसं डार्क करतो तुम्हाला दिसण्यासाठी. ह्याच्यामध्ये रेषीय जोडीतील कोण आहेत आत्ताच आपण पाहिलो. रेषीय जोडीतील कोणांची बेरीज किती असते 180. त्याच्यापैकी हा 117 आहे. म्हणजे 180 मधून जर आपण 117 वजा केले तर 10 2 7 गेले 3, हातचा आला 1, 8 2 2 गेले 6, 63. म्हणजे हा कोण किती अंशाचा आला 63. बरं, इथपर्यंत ठीक आहे. आता तुम्ही म्हणताल मग इकडं कसं संबंध लावायचा आता. आता तुम्ही त्रिकोण ABCचा विचार करा बघा. ABC याच्यामध्ये आपल्याला हे आणि हे कोणा कशासाठी दिल्यात, ते काय मजा म्हणून नाही दिले आपल्याला, बरोबर ना. तर हे समद्विभुज त्रिकोण आहे. काय समद्विभुज म्हणजे दोन्ही बाजू सारख्या आहेत. आणि आपण आतापर्यंत 2-3 वेळा पाहिले, दोन म्हणजे एखाद्या त्रिकोणामध्ये दोन बाजू सारख्या असतील तर बाजू समोरील कोण कसे असतात सारखा. या बाजू समोरील कोण 63, तर या बाजू समोरील कोण पण किती येणार आहे 63च येणार आहे. दोन्ही सारखे, बरोबर. आता झालं. आता पुढे आपण वायपर्यंत यायला सोपं झालं. आता तुम्ही इथं परत बघा, अशी मी एक डार्क करून घेतो. हे सुद्धा कसे येतं रेषीय जोडीतील कोण. मग ही रेषा अशी उभी असू द्या आणि इकडं असा झालाय, तरी हे दोन रेषीय जोडीतील कोण झाले ना, त्यांची बेरीज पण किती असायला पाहिजे 180 असायला पाहिजे. त्यापैकी हा 63 आहे. मग वाय किती, परत 180 मधून 63 वजा करा, आपलं उत्तर तेच येणार आहे किती 117. आपलं उत्तर झालंय पहा, वाय बरोबर 117. एवढा सोपा हा प्रश्न होता. ठीक आहे. तर तुम्ही आकृतीकडे बघून घाबरून जायचं नाही. याच्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे, कोण आणि कोणाचे प्रकार, आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला त्यांचे गुणधर्म माहित पाहिजेत. तर मी याच्या अगोदर मी बेसिक गणित नावाचं आपली एक प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये मी कोण आणि कोणाचे प्रकारवर एक व्हिडिओ खूप अगोदर बनवून ठेवलेला आहे. तर तुम्ही तो बघू शकता. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला नाही वाटत की तुम्हाला कोणत्याही प्रकारची कोणाच्या गुणधर्मावरती, कोणाच्या मापावरती तुम्हाला अडचण राहणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तसं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची लिंक देतो, तुम्ही बघायला हरकत नाही. म्हणजे तुम्हाला इथं जे काही आपण उदाहरणे घेतले त्याच्यावरती अडचण राहणार नाही. ओके. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत चला मित्रांनो, कमेंट करत चला, चांगला आहे कसा आहे वाटलाय काय आहे की नाही. आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा, मी नक्कीच डेली व्हिडिओ टाकत जाईल. धन्यवाद.